लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रुक्मिणी राजश्री रत्नाकर आणि रेश्माला सांगते की या सिंधूला राघवच्या आयुष्यामधून कायमचं घालवायचं असेल तर मला आता एकच पर्याय दिसत आहे. त्यावर ते विचारतात कोणता पर्याय, तर रुक्मिणी सांगते आपण राघव आणि राणीच्या लग्नाची ग्रँड रिसेप्शन पार्टी द्यायची. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. रत्नाकर म्हणत असतो की वहिनी या सगळ्याची काही गरज नाहीये. मात्र रुक्मिणी काही ऐकत नाही. पण राजश्री तिला सांगते की राघव आणि राणीचं तर अजून लग्नसुद्धा पूर्ण झालेलं नाहीये. परंतु त्यावेळी रेश्मा म्हणते पण ही गोष्ट सिंधूला माहीत नाहीये. तर रुक्मिणी राजश्रीला सांगते आणि ही गोष्ट तिला कधीच कळता कामा नये. आणि मग त्यानंतर ती लगेच रेश्माला पार्टीची तयारी करायला सांगते. रेश्मा मात्र मनाशी म्हणत असते की आता मला लवकरच बाहेर जायला हवं, नाहीतर ही म्हातारी कामाला लावायची. तर दुसरीकडे राघवला आज सकाळी जो काही प्रकार घडला त्यामध्ये सिंधू जे काही बोलली ते आठवत असतं आणि नकळतपणे त्याचे डोळे भरून येतात. तर दुसरीकडे सिंधूची सुद्धा तीच अवस्था असते. राघवने आपल्यावर अविश्वास दाखवला या गोष्टीमुळे तिला खूप वाईट वाटत असतं. तर राणीसुद्धा अस्वस्थ होऊन तिच्या रूममध्ये फेऱ्या मारत असते. तिला सतत रुक्मिणीचं बोलणं आठवत असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करत असतात. राघव ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो. रुक्मिणी त्याला नाश्ता करायला बोलावते, पण तो सांगतो की मी ऑफिसमध्ये काहीतरी ऑर्डर करेल. मात्र तरीसुद्धा रुक्मिणी त्याला बोलावते आणि त्यामुळे राघव विचारतो की काय झालं काकू, मला आधीच खूप उशीर झाला आहे. तर रुक्मिणी त्याला सांगते की राघव आज तू सुट्टी घ्यायची आहे. आणि ते ऐकून राघवला धक्का बसतो. तो रुक्मिणीला सांगतो की काकू हे शक्य नाहीये. मात्र रुक्मिणी काही ऐकत नाही. ती राघवला सांगते की आज तुझ्या आणि राणीच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आहे. आणि ते ऐकून राघव खूप चिडतो. तो म्हणतो की हे सगळं करण्याची काय गरज आहे. मात्र राजश्री त्याला समजावते की राघव प्लीज नाही म्हणू नको. राणीच्या आणि तुझ्या लग्नाची रिसेप्शन पार्टी आम्ही ऑर्गनाईज केली आहे. आणि त्यानंतर राघव म्हणतो पण आई हे खरंच शक्य नाहीये. तर राणी म्हणते सिंधू आणि सावी इथे आहेत म्हणूनच तू नाही म्हणतोय ना. तर राघव म्हणतो की हे बघ मधू, असं खरंच काही नाहीये. आणि तो या सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र कोणीही त्याचं काही ऐकत नाही. रुक्मिणी म्हणते की रत्नाकरने DIG सरांना कॉल केला आहे आणि त्यांनी तुझी सुट्टीसुद्धा मंजूर केली आहे. त्यामुळे तू प्लीज आता नाही म्हणू नको. त्यामुळे राघवला काय करावं ते सुचत नाही. त्याच वेळी विनू तिथे येतो. तो राणीला विचारतो की रिसेप्शन म्हणजे काय. त्यावर राणी सांगते की माझ्या आणि बाबांच्या लग्नाची पार्टी आहे. आणि ते ऐकून विनू खूप खुश होतो आणि राणीला विचारतो म्हणजे डॉक्टर काकू आणि सावीसुद्धा येणार का. आणि त्यावर रुक्मिणी लगेच म्हणते हो, तुझ्या लाडक्या डॉक्टर काकू आणि सावीसुद्धा येणार आहेत. आणि ते ऐकून राघवला धक्का बसतो. तर रुक्मिणी हसतच मनाशी म्हणत असते त्या दोघींसाठीच तर हे सगळं चाललं आहे ना. मात्र त्यावेळी राघव म्हणतो की प्लीज त्या दोघींना रिसेप्शन पार्टीमध्ये बोलावू नका. आणि त्यावर राजश्री म्हणते ठीक आहे. आणि ती रुक्मिणीला सांगते की वहिनी जर राघवची इच्छा नसेल तर आपण त्यांना नाही बोलवायचं. मात्र ऋतुजा मध्येच म्हणते की का रे राघव, तू आणि राणीनेच त्या दोघींना या घरात आणलं आहे ना, मग आता का नको म्हणताय. आणि त्यावर राजश्री म्हणते की जर राघवची इच्छा नसेल तर आपण त्या दोघींना नको बोलवायला. मात्र त्यावेळी विनू हट्ट करतो की डॉक्टर काकू आणि सावीसुद्धा या पार्टीमध्ये येणार. त्यावर राघव त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न करतो. मात्र विनू काही ऐकतच नाही. त्यामुळे राणी म्हणते की राघव त्याच्यासाठी तरी त्या दोघींना पार्टीत येऊ दे. मात्र त्यांचा हा वाद सुरू असतानाच सिंधू त्या ठिकाणी येते. तिला या सगळ्या गोष्टींची काहीच कल्पना नसते. मात्र तरीसुद्धा ती राघव आणि राणीला म्हणते की आम्ही पार्टीमध्ये नाही येणार. आमच्यामुळे उगाच तुमच्यामध्ये वाद नको. मी सावीला आणि विनूला समजावेल. आणि त्यानंतर ती तेथून निघून जाते. मात्र विनू म्हणत असतो की मला माहिती आहे तुम्ही सर्वजण सतत डॉक्टर काकूंवर आणि सावीवर ओरडत असता, म्हणूनच त्या पार्टीमध्ये यायला नकार देत आहेत. कारण जर त्या पार्टीत आल्या तर तुम्ही तिथेसुद्धा त्यांच्यावर ओरडाल. आणि त्यावेळी राणी विनूला समजावण्याचा प्रयत्न करते की असं काही होणार नाही. मात्र विनू काही ऐकत नाही. तो फक्त म्हणतो की जर सावी पार्टीला येणार नसेल तर मी सुद्धा येणार नाही. आणि मग तो रागातच तेथून निघून जातो. आणि मग त्यानंतर राणी राघवला म्हणते की आपण विनूसाठी एवढंही करू शकत नाही का. त्यावर राघव म्हणतो की मुळात मला ही रिसेप्शन पार्टी करायचीच नाही, तीच तुम्ही कॅन्सल करा.
तर रुक्मिणी म्हणते की राघव हे सगळं काही आम्ही फक्त तुझ्यासाठी करत आहोत. तर राघव म्हणतो काकू प्लीज असं बोलू नको, कारण मला माहीत आहे हे सगळं माझ्यासाठी नाही, तर फक्त सिंधूला दाखवण्यासाठी आहे. आणि त्यावर रुक्मिणी हसतच म्हणते की हवं तर तसं समज. तर राणी राघवला सांगते की आपला विनू बरा होत आहे म्हणून आपण पार्टी देतोय असं तू समज. आणि त्यामुळे राघवचा नाईलाज होतो आणि मग त्यानंतर तो या पार्टीसाठी होकार देतो. त्यानंतर सावी तिच्या रूममध्ये कपड्यांच्या घड्या घालत बसलेली असते. त्यावेळी राघव तिथे जातो. सावीकडे बघून त्याला खूप आनंद होतो. तो मनाशी म्हणत असतो की किती इंडिपेंडंट आणि हुशार मुलगी आहे ही. आणि त्यानंतर तो सावीला विचारतो की तुला इतक्या छान कपड्यांच्या घड्या घालायला कोणी शिकवलं. त्यावर सावी सांगते आईनी. आणि त्यावर राघव म्हणतो हो तीच शिकवणार ना. आणि मग त्यानंतर तो सावीला सांगतो की मी तुला इथे पर्सनली इन्व्हाइट करण्यासाठी आलो आहे आजच्या रिसेप्शन पार्टीसाठी. त्यावर सावी विचारते रिसेप्शन म्हणजे काय. त्यावर राघव तिला सांगतो की लग्नानंतर आपल्या नातेवाईकांना आणि जवळच्या मित्रांना देण्यात येणारी पार्टी, आणि त्यासाठी मी तुला इन्व्हाइट करत आहे. आणि ते ऐकून सावी खूप खुश होते. त्याच वेळी सिंधू तिथे येते. सावी तिला सांगते की पोलीस काकांनी मला रिसेप्शन पार्टीसाठी इन्व्हाइट केलं आहे. मात्र सिंधू मनाशी म्हणत असते की मगाशी तर हे नकार देत होते, मग आता इन्व्हाइट का करत आहे. आणि ती सावीला सांगते की तू कोणत्याही पार्टीला जायचं नाही. आणि ते ऐकून सावी नाराज होते. ती सिंधूला समजवण्याचा प्रयत्न करते, मात्र सिंधू काही ऐकतच नाही. ती म्हणते की सावी आपण बाहेर जाणार आहोत. आणि त्यामुळे सावी नाराज होत म्हणते की आई तू प्रत्येक वेळी असंच करते. तर राघव तिला समजावतो की सावी तू टेन्शन घेऊ नको, मी आईसोबत बोलतो. मात्र सावी म्हणते की नको पोलीस काका, ती तुमच्यावरही ओरडेल. आणि ती रागातच तेथून निघून जाते. त्यानंतर राघव सिंधूला समजवण्याचा प्रयत्न करतो की त्या लहान मुलीवर ओरडण्याची काहीच गरज नव्हती. मात्र सिंधू काही ऐकत नाही. ती म्हणते की मी माझ्या मुलीसोबत कसं वागायचं हे तुम्ही मला सांगू नका. आणि त्यामुळे राघवही तेथून निघून जातो. तर सिंधू मनाशी म्हणत असते की राघव तुम्हाला सावीबद्दल वाटणारी ओढ मी समजू शकते, कारण ती तुमचीच मुलगी आहे, पण तुम्ही तिचे वडील आहात ही गोष्ट मी तिला सांगू शकत नाही. आणि त्यानंतर ती या सगळ्या गोष्टींचा विचार करून खूप रडत असते. तर दुसरीकडे सावी रुसून बाल्कनीत बसलेली असते. त्याच वेळी राघव तिथे येतो, परंतु सावी त्याच्याशीही बोलत नाही. तर राघव तिला उचलून कठड्यावर बसवतो आणि त्यानंतर तिच्या आवडीची आईस्क्रीम तिच्या समोर आणतो. आणि त्यामुळे सावी खूपच खुश होते. मग राघव तिला समजावतो, गुदगुल्या करतो, त्यामुळे सावीचा रागही जातो आणि मग ती आईस्क्रीम खायला सुरुवात करते. तर राघव तिला सांगतो की तुझ्यासारख्या हुशार आणि स्ट्रॉंग मुलीने असं मुळू रडत बसायचं नसतं, तर फाईट बॅक करायचं असतं. आणि तो सावीकडून प्रॉमिसही घेतो की यापुढे तू अशी रडत बसणार नाही आणि कोणाला न सांगता कुठेही एकटी जाणार नाही. त्यावर सावीसुद्धा प्रॉमिस करते. आणि मग तिला कॉटन कँडी खायची इच्छा होते. तर राघव तीसुद्धा पटकन घेऊन येतो. त्यामुळे सावी खुश होते आणि त्या दोघांना एकत्र बघून सिंधूलाही खूप आनंद होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रिसेप्शन पार्टी अटेंड करायला नको म्हणून सिंधू बाहेर जाते. मात्र त्यानंतर ती अचानक पार्टीमध्ये येते आणि त्यावेळी राघव आणि राणी डान्स करत असतात आणि त्या दोघांना एकत्र बघून सिंधूला खूप वाईट वाटते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.